हे जे प्रश्न दिले आहेत बोर्डाने जी क्वेश्चन बँक पब्लिश केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सूचना स्पेशली मेन्शन केली आहे, फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही, याची नोंद घ्यावी. ठीक आहे, सूचना व्यवस्थित सगळ्यांना समजली. आपला मेन प्रॉब्लेम होता 1 मार्क क्वेश्चनचा आन्सर आणि 2 मार्कच्या क्वेश्चनचा आन्सर कसं रिप्रेझेंट करायचं, कुठून मिळवायचं, ते सगळं काम मी करून ठेवलेलं आहे. आणि आता हे जे मी लेक्चर्स या ठिकाणी या आपल्या चॅनलवर टाकेल त्या वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये तुम्हाला ते सगळे क्वेश्चन आन्सर्स मिळतील. प्रत्येक चॅप्टरसाठी सेपरेट लेक्चर तयार करतो आहे. ठीक आहे, ओके. सो वी आर डिस्कसिंग सोल्युशन्स ऑफ बोर्ड्स क्वेश्चन बँक फॉर चॅप्टर नंबर 3, that is kinetic theory of gases and radiation. And the first part is very short answer type questions, each carrying 1 mark. ठीक आहे, त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, अंडर विच कंडिशन लॉज ऑफ बॉइल्स, चार्ल्स अँड गे-लुझॅक्स आर व्हॅलिड. कोणत्या कंडिशनसाठी हे लॉज व्हॅलिड असतात ती कंडिशन तुम्हाला मेन्शन करायची आहे. फॉर आयडियल गॅसेस इट इज व्हॅलिड ॲट ऑल टेम्परेचर अँड प्रेशर. आयडियल गॅस जर असेल तर आयडियल गॅस हे लॉज ऑल टेम्परेचर ऑल प्रेशरला व्हॅलिड असतात, म्हणजे तो गॅस ते लॉज फॉलो करतो फॉर ऑल टेम्परेचर अँड फॉर ऑल प्रेशर. बट फॉर रियल गॅसेस इट इज व्हॅलिड इफ प्रेशर इज नॉट टू हाय अँड टेम्परेचर नॉट क्लोज टू द लिक्विफिकेशन टेम्परेचर ऑफ द गॅस. पण रिअल गॅसेससाठी मात्र काही कंडिशन आहे की ज्या कंडिशनच्या अंडरच ते लॉ व्हेरीफाय होतात. आणि कंडिशन काय आहे, प्रेशर खूप जास्त नसावं, द प्रेशर इज नॉट टू हाय, अँड टेम्परेचर खूप कमी नसावं, टेम्परेचर नॉट क्लोज टू द लिक्विफिकेशन ऑफ टेम्परेचर ऑफ गॅस. हे दोन्ही पॉईंट तुम्हाला लिहावे लागतील. या कंडिशनच्या अंडर आयडियल गॅससाठी आणि रिअल गॅसेससाठी ते लॉ व्हेरीफाय होतात. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन इज, ऑन व्हॉट द व्हॅल्यू ऑफ ॲब्सॉर्प्शन कोइफिशियंट, रिफ्लेक्शन कोइफिशियंट, ट्रान्समिशन कोइफिशियंट डिपेंड्स. कशावर यांच्या व्हॅल्यू डिपेंड असतात. इन ॲडिशन टू मटेरियल ऑफ द ऑब्जेक्ट ऑन विच रेडिएशन इज इन्सिडंट. म्हणजे त्या बॉडीच्या मटेरियल व्यतिरिक्त कशावर या कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशनच्या व्हॅल्यू डिपेंड असतात. तर आता विचार करा, एखाद्या बॉडीवर जर एनर्जी आपण इन्सिडेंट केली तर ती त्या एनर्जीपैकी काही एनर्जी ॲब्सॉर्ब होते, काही रिफ्लेक्ट होते आणि काही ट्रान्समिट होते. आणि त्याच्यावरून आपण कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन तयार केले होते. ए इज इक्वल टू क्यू ए अपॉन क्यू, आर इज इक्वल टू क्यू आर अपॉन क्यू आणि टी इज इक्वल टू क्यू टी अपॉन क्यू. साहजिकच आहे, जेवढी एनर्जी तुम्ही इन्सिडेंट करसाल त्या बॉडीचं नेचर कसं आहे त्याच्यावर ते कोइफिशियंट डिपेंड करतात, हे आपल्याला माहिती होतं. पण त्याच वेळेस द कोइफिशियंट ऑल्सो डिपेंड्स ऑन द वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. जे रेडिएशन आपण इन्सिडेंट करतोय त्याच्या वेवलेंथवर पण हे कोइफिशियंट डिपेंड करतात. वेगवेगळ्या वेवलेंथसाठी कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन वेगवेगळा असतो, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन पण वेगवेगळा असतो आणि कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन पण वेगवेगळा असतो. सो इन ॲडिशन टू द नेचर ऑफ मटेरियल दिस कोइफिशियंट डिपेंड्स ऑन वेवलेंथ ऑफ द रेडिएशन. म्हणजे फक्त वेवलेंथ हा शब्द लिहिला तरी तुम्हाला 1 मार्क मिळेल. थर्ड क्वेश्चन, व्हाय द टेम्परेचर ऑफ ऑल बॉडीज रिमेन्स कॉन्स्टंट ॲट रूम टेम्परेचर. आता रूम टेम्परेचरला तुम्ही आपल्या सराउंडिंगला असणाऱ्या बॉडीज कन्सिडर करा. त्या बॉडीचं टेम्परेचर आणि रूमचं टेम्परेचर सारखंच असतं. त्यामुळे बॉडीचा रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट आणि रेट ऑफ इमिशन ऑफ हीट सारखा असतो. का बरं सारखा असतो? कारण की प्रिहोश थेरी आपल्याला माहिती आहे. प्रिहोश थेरीमध्ये असं म्हटलं गेलं आहे की रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि रेट ऑफ इमिशन डिपेंड्स ऑन टेम्परेचर ऑफ द बॉडी अँड टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग, है ना. त्यामुळे जर दोन्ही टेम्परेचर सारखे असतील तर रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि रेट ऑफ इमिशन सारखे असतील आणि म्हणून मग बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. सो ॲट रूम टेम्परेचर रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन is equal to rate of emission of radiation of the body. So temperature of body remains constant at room temperature. Rate of absorption आणि rate of emission सारखा असल्यामुळे बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहील, रूम टेम्परेचर एवढं. चौथा क्वेश्चन आहे, अबाउ व्हॉट टेम्परेचर ऑल बॉडीज रेडिएट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता पुन्हा आलं प्रिहोश थेरी ऑफ हीट एक्सचेंजचाच कॉन्सेप्ट.
प्रिव्हियस थिअरी ऑफ हीट एक्सचेंजमध्ये म्हटलं गेलं आहे की एव्हरी बॉडी रेडिएट्स हीट ॲट ऑल टेम्परेचर एक्सेप्ट ॲट ॲब्सोल्यूट झिरो. ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर सोडून बाकीच्या सर्व टेम्परेचरला बॉडी हीट रेडिएट करते. म्हणजेच आपल्याला आन्सर लिहिता येतं अबाव ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर एव्हरी बॉडी रेडिएट्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ठीक आहे. फिफ्थ क्वेश्चन इज अ न्यूमेरिकल. काय म्हटलं पहा, इफ द डेन्सिटी ऑफ नायट्रोजन इज 1.25 किलोग्रॅम पर मीटर क्यूब ॲट अ प्रेशर ऑफ 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर, फाइंड द रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ. तिथे क्वेश्चन बँकमध्ये ऑक्सिजन झालेलं आहे, तिथे नायट्रोजन करावं लागेल, कारण की ऑक्सिजनचं जर काढायचं असेल तर मग पुन्हा तुम्हाला हे एक्झाम्पल खूप लेंदी होऊन जाईल. मग तिथे नायट्रोजन केलं आहे मॉलिक्युल. मग आता या ठिकाणी NTPला बघा नायट्रोजनची डेन्सिटी दिली तुम्हाला. सो रो इज 1.25. प्रेशर दिलं नायट्रोजनचं 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि RMS व्हेलॉसिटी काढायची नायट्रोजनची. सो सी यू हॅव टू फाइंड. काय RMS व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला √3p/ρ. RMS व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आठवतो 3p/ρ. सो 3p इज 10⁵ आणि रो इज 1.25. सॉल्व केला. लॉकची कॅल्क्युलेशन मी इथे तुम्हाला दिलेलेच आहेत, बघून घ्या. You will get RMS velocity of nitrogen at that particular temperature is 489.9 मीटर पर सेकंद. ठीक आहे. एका मार्कासाठी असल्यामुळे डायरेक्ट तुम्ही उत्तर लिहिलं आणि फॉर्म्युला लिहा, डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. कॅल्क्युलेशन दाखवलेच पाहिजे असं काही आवश्यक नाही 1 मार्कासाठी. हां, पण 2 मार्काचं जर एक्झाम्पल असेल हे तर तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवावे लागतील, हे पण लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 6. फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ 3 liters ऑफ गॅस ॲट STP गिव्हन स्टँडर्ड प्रेशर इज 1.013 × 10⁵. बघा त्या गॅसचं व्हॉल्यूम आहे 3 लिटर. सो व्ही इज 3 लिटर. सो 3 इंटू 10⁻³ किती -3 का. यस. प्रेशर इज गिव्हन 1.013 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर अँड वी नो दॅट टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस इज 3/2 PV. 3 P is given 1.013 × 10⁵. Volume is given 3 liter. 3 liter means 3 × 10⁻³ मीटर क्यूब अपॉन 2. सॉल्व केलं याला आपल्याला आन्सर मिळतं 455.85 joules. सो कायनेटिक एनर्जी ऑफ 3 liters ऑफ दॅट गॅस इज 455.85 joules. क्वेश्चन नंबर 7 इज अगेन अ न्यूमेरिकल. काय म्हटलं बा, डिटरमाइन द प्रेशर ऑफ नायट्रोजन ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड इफ the density of nitrogen at NTP म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेड is 1.25 किलोग्रॅम पर मीटर क्यूब and RMS speed of molecule at NTP is 489 मीटर पर सेकंद. म्हणजे आपल्याला डेन्सिटी इज गिवन. सो रो इज गिवन 1.25. RMS velocity means C is given 489 मीटर पर सेकंद and we have to find pressure. So the RMS velocityचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. C is equal to √3p/ρ where P is pressure, rho is density. Pressure is at a particular temperature. At the same temperature, density must be, you have to consider. So P is equal to ρc²/3. व्हॅल्यूज पुटअप केल्या आपण, आपल्याला आन्सर मिळतं 9.963 × 10⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशर आहे, फोर्स अपॉन एरिया म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. युनिट लिहायला विसरू नका. एका मार्काचं एक्झाम्पल आहे. तुम्ही जर युनिट लिहिलं नाही तर तुमचा पूर्ण मार्क गेला, किंवा तुमचा आन्सर जर चुकलं हे तर तुमचा पूर्ण मार्क गेला. दोन्ही बरोबरच पाहिजेत. हां, ठीक आहे. व्यवस्थित लक्ष ठेवा. नाउ क्वेश्चन्स ऑन द टाइप दॅट इज शॉर्ट आन्सर 1. Essay 1 टाइप क्वेश्चन्स इच कॅरिंग 2 मार्क्स. ओके. आता याच्यातला पहिला क्वेश्चन दिलाय, स्टेट फॅक्टर्स ऑन विच अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय द गॅस बाय अ बॉडी डिपेंड्स. एखाद्या बॉडीमधनं जी हीट एनर्जी रेडिएट होते म्हणजे बाहेर पडते ती कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड करते. तर आपल्याला माहिती आहे फॅक्टर कोणते कोणते आहेत. तर सो अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय द बॉडी डिपेंड्स ऑन नंबर 1 टेम्परेचर ऑफ द बॉडी. बरोबर आहे. ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी. आता ॲब्सोल्यूट टेम्परेचर का बरं म्हटलं, कारण की ते टेम्परेचर तुम्हाला केल्व्हिनमधलं कन्सिडर करायचं आहे, डिग्री सेंटीग्रेडमधलं नाही. सो दॅट्स वाय द वर्ड ॲब्सोल्यूट. द नेचर ऑफ द बॉडी. बॉडीचं नेचर कसं आहे, कोणत्या प्रकारची ती बॉडी आहे त्याच्यावर हीट रेडिएट डिपेंड करेल. ब्लॅक बॉडी आहे की व्हाईट बॉडी आहे की अजून कोण अथर्मस बॉडी आहे की डायथर्मस बॉडी आहे त्याच्यावर पण त्या बॉडीमधनं बाहेर पडणारी हीट डिपेंड करते. सरफेस एरिया ऑफ द बॉडी. बॉडीचा सरफेस एरिया कमी आहे की जास्त आहे त्याच्यावर पण त्या बॉडीमधनं रेडिएट होणारी हीट डिपेंड करते. अँड द टाइम ड्युरेशन फॉर विच एनर्जी इज रेडिएटेड. किती वेळासाठी हीट एनर्जी बाहेर पडून राहिली त्या टाईमवर पण बाहेर पडणारी एनर्जी डिपेंड करते.
सो फॉर 2 मार्क्स यू हॅव टू राईट 4 पॉईंट्स आणि 4 पॉईंट्स आपण लिहिलेत. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन इज शो दॅट फॉर मोनोॲटॉमिक गॅस रेशो ऑफ 2 स्पेसिफिक हीट्स इज 5:3. मोनोॲटॉमिक गॅससाठी दोन्ही स्पेसिफिक हीटमधला रेशो 5:3 असतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता दोन्ही स्पेसिफिक हीट म्हणजे कोणत्या? CP आणि CV. स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग आता मोनोॲटॉमिक गॅस जर घेतला आपण, फॉर मोनोॲटॉमिक गॅस द एनर्जी पर मॉलिक्यूल इज 3/2 kT. 3/2 kT का बरं? कारण की मोनोॲटॉमिक गॅसच्या 3 डिग्री ऑफ फ्रीडम असतात. सो दॅट्स वाय. आणि प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमची एनर्जी किती असते? 1/2 kT. आठवतं ना लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, की प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमची एनर्जी किती असते? 1/2 kT. आणि 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम त्या मोनोॲटॉमिक गॅसला असल्यामुळे 3/2 kT एवढी त्याची एनर्जी असेल एका मॉलिक्युलची. एका मॉलिक्युलची जर एवढी आहे तर एका मोलची किती? त्याला ॲव्होगॅड्रोज नंबरनी मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. सो Na × 3/2 kT. दिस इज एनर्जी पर मोल. मग आता एनर्जी पर मोल आपल्याला माहिती आहे, तर मग आपल्याला मोलर स्पेसिफिक हीट काढता येते. काय फॉर्म्युला येईल त्याचं? मग स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम किंवा मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, काय डेफिनेशन काय आहे? इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाइड टू 1 मोल ऑफ सबस्टन्स सो दॅट इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस बाय 1 degree centigrade or 1 Kelvin. So for finding CV you have to find dE/dt, change in energy per unit temperature. पर युनिट टेम्परेचर. dt म्हणजे पर युनिट टाईम नाही, पर युनिट टेम्परेचर. म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण पर युनिट टेम्परेचर, तर आपल्याला मिळतं 3/2. हा 3/2 Na हा ॲव्होगॅड्रोज नंबर आहे, तो कॉन्स्टंट आहे. आणि हा बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट Kb तो पण कॉन्स्टंट आहे. त्यामुळे हे असेच राहिले. dt/dt 1 झाला. सो 3/2 Na/Kb आणि Na × Kb हा प्रॉडक्ट आपल्याला माहिती आहे, हा असतो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. म्हणजे CV मिळते आपल्याला 3/2 R. ठीक आहे. मोनोॲटॉमिक गॅसची CV आहे 3/2 R. आता आपल्याला मेयर्स रिलेशन माहिती आहे. मेयर्स रिलेशन काय सांगतं? CP - CV हा डिफरन्स असतो R एवढा. मग CV जर 3/2 R आहे तर CP किती येईल? CP मिळेल आपल्याला CV + R. सो 3/2 R + R मीन्स 5/2 R. CV आहे 3/2 R, CP आहे 5/2 R. दोघांचा रेशो घेतला CP/CV, आपल्याला मिळाला 5/3. सो रेशो ऑफ स्पेसिफिक हीट इज 5:3. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. 2 मार्कासाठी एवढं तुम्हाला लिहावं लागेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. शो दॅट फॉर डायॲटॉमिक गॅस द रेशो ऑफ 2 स्पेसिफिक हीट्स इज 7:5. जसं मोनोॲटॉमिक गॅससाठी आपण रेशो काढला 5:3, तसा डायॲटॉमिकसाठी तो 7:5 असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग त्यासाठी डायॲटॉमिक गॅसचा मॉलिक्यूल घ्या. डायॲटॉमिक गॅसच्या मॉलिक्यूलला आपण रिजिड मॉलिक्यूल कन्सिडर करू. त्यामुळे याला 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतील आणि 2 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतील. अशा 5 डिग्री ऑफ फ्रीडम असतील. आणि 5 डिग्री ऑफ फ्रीडम असल्यामुळे एका मॉलिक्यूलची एनर्जी असेल 5/2 kT. ठीक आहे. एका मॉलिक्यूलची जर एवढी आहे तर एका मोलची किती असेल? तर त्याला ॲव्होगॅड्रोज नंबरनी मल्टिप्लाय करा. सो 5/2 Na/Kb/T. एका मोलची कायनेटिक एनर्जी जर एवढी आहे तर स्पेसिफिक हीट किती असेल? तर dE/dt करा. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. तर याचा डेरिव्हेटिव्ह येतो 5/2 Na/Kb. आणि Na/Kb म्हणजे R. सो 5/2 R. म्हणून CV मिळालं आपल्याला डायॲटॉमिक गॅससाठी 5/2 R. मेयर्स रिलेशन वापरा, CP काढा. अकॉर्डिंग टू मेयर्स रिलेशन CP = CV + R. सो यू विल गेट CP = CV आहे 5/2 R + R म्हणजे 7/2 R. सो फ्रॉम 1 and 2 यू विल गेट CP/CV इज 7/5. आणि म्हणून मग तो रेशो आपल्याला मिळतो 7:5. डायॲटॉमिक रिजिडसाठी 7:5. मोनोॲटॉमिकसाठी 5:3. हे रेशो पण लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारतात तुमच्या नीट आणि JEE मध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. शो द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ रेडियंट पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी पर युनिट रेंज ऑफ वेवलेंथ. म्हणजे रेडियंट पॉवर विथ रिस्पेक्ट टू वेवलेंथ हा ग्राफिकली आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे ॲज अ फंक्शन ऑफ वेवलेंथ, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू वेवलेंथ. म्हणजे वेवलेंथनुसार, म्हणजे कोणत्या वेवलेंथची
म्हणजे बॉडीमधनं जर तुम्ही एखाद्या ब्लॅक बॉडीचं रेडिएशनचा जर विचार केला तर त्या ब्लॅक बॉडीमधनं बाहेर पडणाऱ्या वेवलेंथ ज्या असतात त्या प्रत्येक वेवलेंथशी असोसिएटेड असणारी एनर्जी वेगवेगळी असते, हे आपल्याला माहिती आहे. ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम आपल्याला माहिती आहे. एक ठराविक वेवलेंथ असते की जिच्याशी रिलेटेड वेवलेंथ ही मॅक्झिमम असते. त्या वेवलेंथला आपण काय म्हटलेलं आहे, मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ आहे ना. मग आता या ठिकाणी मी जो ग्राफ दाखवलेला आहे त्या ग्राफकडे लक्ष ठेवा. जर बॉडीचं टेम्परेचर कमी असेल तर हा ग्राफ फ्लॅट असतो थोडासा. टेम्परेचर आपण बॉडीचं वाढवलं तर ग्राफची हाईट वाढते आणि मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ पहा, याची मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ इकडे होती, आता ती इकडे झाली म्हणजे कमी झाली. हां, अजून त्या बॉडीचं टेम्परेचर आपण वाढवलं म्हणजे 5000 केल्विन त्या बॉडीचं टेम्परेचर केलं तर हा पीक इकडे शिफ्ट झाला, थोडासा लेफ्ट साईडला शिफ्ट होतोय. म्हणजे मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ ही अजून कमी झाली आहे. आपण बॉडीचं टेम्परेचर अजून जास्त वाढवलं म्हणजे 5500 केल्विन केलं तर हाच ग्राफ आपल्याला असं दिसतोय, म्हणजे पीक वेवलेंथ ही दिसते. म्हणजे जसजसं बॉडीचं टेम्परेचर वाढत चाललं तर मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ कमी कमी होत चालली. सो मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आणि याला आपण म्हटलेलं आहे विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आठवतं का? हां, या ग्राफवरनंच तो तयार होतोय. आपल्याला ग्राफ काढायचा आहे आणि या प्रकारे ग्राफ तुम्हाला पेपरमध्ये काढायचा आहे. ग्राफला नावं द्या, ते टेम्परेचर दाखवा, मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ दाखवा व्यवस्थित. या ॲक्सिसला वेवलेंथ ॲक्सिस म्हणा, या ॲक्सिसला रेडियंट पॉवर ॲक्सिस असं म्हणा. 2 मार्कासाठी मात्र लक्ष ठेवा, हे पीक मात्र मागे मागे सरकले पाहिजे जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं त्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवा. त्यानंतर अजून एक डायग्राम तुम्हाला विचारलेली आहे. क्वेश्चन नंबर 5, ड्रॉ नीट लेबल्ड डायग्राम ऑफ फेरीज ब्लॅक बॉडी. फेरीनी ब्लॅक बॉडी तयार केली होती म्हटल्यापेक्षा अशी एक बॉडी तयार केली की ज्यामध्ये एका पर्टिक्युलर पॉईंटवर जर आपण रेडिएशन इन्सिडेंट केलं तर ते रेडिएशन पूर्णपणे ॲब्सॉर्ब होतं. सो ब्लॅक बॉडी रिअलाइज इन प्रॅक्टिस करण्यासाठी आणि तयार केलेली ब्लॅक बॉडी. तर त्या ठिकाणी डबल वॉल हॉलोस्फिअर होता, त्याला एक ॲपर्चर होतं. हे ते ॲपर्चर की ज्या ॲपर्चरमधनं रेडिएशन आतमध्ये जाईल. इथे कोनिकल प्रोजेक्शन ठेवलेलं होतं. या कोनिकल प्रोजेक्शनवर रेडिएशन पडल्यानंतर साहजिकच ते रिफ्लेक्ट होईल आणि आतल्या आतमध्ये त्याचं रिफ्लेक्शन होईल. हा जो आतला सरफेस आहे, आतल्या स्पिअरचा किंवा आतल्या वॉलचा आतला सरफेस हा लॅम्प ब्लॅकनी कोटेड केलेला आहे. लॅम्प ब्लॅकची प्रॉपर्टी काय? अबाउट 95% एनर्जी ती एका इन्सिडेंटमध्ये ॲब्सॉर्ब करते. टाकलेल्या एनर्जीपैकी 95% एनर्जी ॲब्सॉर्ब होते. म्हणजे रेडिएशन पडल्याबरोबर इथे 95% एनर्जी ॲब्सॉर्ब होईल. राहिली 5% एनर्जी, 5% एनर्जी इकडेच गेली. त्या 5%च्या 95% एनर्जी इथे ॲब्सॉर्ब होईल. जी शिल्लक राहील ती इकडे जाईल, त्याच्या 95% इथे ॲब्सॉर्ब होईल आणि 2-4 रिफ्लेक्शनमध्ये सर्वची सर्व एनर्जी ॲब्सॉर्ब होईल. सो डायग्राम तुम्हाला दिसतेच आहे कशी काढायची आहे तर. आणि साहजिकच 2 मार्काची फिगर आहे त्यामुळे 6 लेबलिंग असलेच पाहिजेत. डबल वॉल्ड आहे त्या ठिकाणी. त्यानंतर सिल्वर पॉलिश सरफेस, हा बाहेरचा जो सरफेस आहे तो त्याला पॉलिश केलेलं असतं, सिल्वर पॉलिश. हा कोनिकल प्रोजेक्शन. त्यानंतर इव्हॅक्युएटेड स्पेस, या 2 डबल वॉल्डच्या मधात ही इव्हॅक्युएटेड स्पेस असते. आणि इथे लॅम्प ब्लॅकचं कोटिंग असतं, ते पण तुम्हाला दाखवायचं आहे. 2 मार्काची फिगर तुम्हाला व्यवस्थित काढायची आहे. लेबलिंग विसरू नका. लेबलिंग विसरसाल तर 1 मार्क जाईल आणि फिगर जर वेडी वाकडी काढसाल तर पुढचा 1 मार्क जाईल. त्यामुळे इथे फिगर काढताना व्यवस्थित कंपॉस बॉक्सचा वापर करायचा आहे. नीट या शब्दाकडे लक्ष ठेवा आणि लेबल्ड या दुसऱ्या शब्दाकडे लक्ष ठेवा. द 6th क्वेश्चन फ्रॉम SA1 टाइप इज कंपेअर द रेट ऑफ रेडिएशन ऑफ मेटल बॉडी ॲट 727 डिग्री सेंटीग्रेड अँड 227 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे रेट ऑफ इमिशन ऑफ एनर्जी आपल्याला कम्पेअर करायचे आहेत. मग आता रेट ऑफ इमिशन ऑफ एनर्जी आणि टेम्परेचर काय रिलेशन असतं? स्टीफन्स लॉनुसार द अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी इज फाउंड टू बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आणि त्यानुसार आपल्याला लिहिता येतं पहिलं टेम्परेचर जर T1 असेल तर पहिला रेट ऑफ इमिशन असेल रेट R1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T1 रेस्ट टू पॉवर 4 आणि दुसरा रेट ऑफ इमिशन असेल R2 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T2 रेस्ट टू पॉवर 4. सो R1 अपॉन R2 इज इक्वल टू T1 अपॉन T2 रेस्ट टू पॉवर 4. सो R1 अपॉन R2 T1 आहे 1000 केल्विन आणि T2 आहे 500 केल्विन. आता हे टेम्परेचर डिग्री सेंटीग्रेडमधलं आहे तर तिथे मात्र स्टीफन्स लॉमध्ये स्पेशली मेन्शन केलं इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. त्यामुळे हे टेम्परेचर तुम्हाला केल्विनमधलंच घ्यायचं आहे, डिग्री सेंटीग्रेडमधलं नाही. लक्षात ठेवा.
न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगमध्ये मात्र तुम्हाला डिग्री सेंटीग्रेडमधलं टेम्परेचर घ्यायचं आहे. स्टीफन्स लॉमध्ये मात्र केल्विनमधलं टेम्परेचर. सो 1000/500 मीन्स 2 मीन्स 16. सो R1/R2 इज 16. म्हणजे रेट ऑफ इमिशनचा रेशो असेल 16:1. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 दिला आहे त्यांनी. 1000 कॅलरीज ऑफ रेडियंट हीट इज इन्सिडेंट ऑन अ बॉडी. एका बॉडीवर 1000 कॅलरी एवढी एनर्जी आपण इन्सिडेंट केली. इफ द बॉडी ॲब्सॉर्ब्स 400 कॅलरीज, त्या 1000 पैकी 400 कॅलरी त्या बॉडीने ॲब्सॉर्ब केल्या. फाइंड द कोएफिशियंट ऑफ इमिशन ऑफ द बॉडी. तर कोएफिशियंट ऑफ इमिशन किती असेल ते काढायचं आहे. बॉडी एनर्जी ॲब्सॉर्ब किती करून राहिली ते आपल्याला दिलं आहे, पण कोएफिशियंट ऑफ इमिशन किती असेल ते काढायचं आहे. मग त्यासाठी पहिले आपण कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन काढू. मग कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आपल्याला माहिती आहे, अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्सॉर्ब बाय द बॉडी अपॉन एनर्जी इन्सिडेंट ऑन द बॉडी. किती एनर्जी ॲब्सॉर्ब करते? 400 कॅलरी. कितीपैकी? 1000 कॅलरीपैकी. सो कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज 0.4. आता इथे दुसरा कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि कोएफिशियंट ऑफ इमिशन सारखाच असतो. का बरं? कारण की क्रिचॉफ्स लॉमध्ये तेच म्हटलंय, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर. So, according to Kirchhoff's law, coefficient of absorption is equal to coefficient of emission. Therefore, A is equal to E. Coefficient of emission ला small e या लेटरनी दाखवतात. So, A is equal to E is equal to 0.4. Therefore, coefficient of emission is 0.4. म्हणजे आपल्याला डायरेक्ट कोएफिशियंट ऑफ इमिशन न काढता पहिले आपल्याला कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन काढावा लागला. त्याच्यावरून मग कोएफिशियंट ऑफ इमिशन तेवढाच असतो हे सांगून कोएफिशियंट ऑफ इमिशन तयार करावा लागला. 8वं एक्झाम्पल आहे आणि लास्ट एक्झाम्पल त्या चॅप्टरवरचं. SA1 टाईपमधलं. अ मेटल क्यूब ऑफ लेंथ 4 सेंटीमीटर. मेटलचा क्यूब आहे हां, आणि त्याची लांबी म्हणजे त्याची लेंथ 4 सेंटीमीटर आहे. प्रत्येक साईड सारख्या लांबीची असेल 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर. रेडिएट्स हीट ॲट द रेट ऑफ 10 जूल पर सेकंद. या क्यूबमधनं, या पूर्ण क्यूबमधनं 10 जूल दर सेकंदाला एनर्जी रेडिएट होत आहे. फाइंड द इमिसिव्ह पॉवर ॲट द गिव्हन टेम्परेचर. इमिसिव्ह पॉवर आपल्याला काढायची आहे. मग आता मला सांगा इमिसिव्ह पॉवरची व्याख्या काय आहे? इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय दॅट बॉडी. मग आता त्या क्यूबचा एरिया किती असेल? क्यूबला 6 सरफेसेस आणि प्रत्येक सरफेसचा एरिया किती? 6L². म्हणून कंप्लीट एरिया असेल क्यूबचा 6L², म्हणजे 6 × 16 है ना, 4चा स्क्वेअर 16. 6 × 16 म्हणजेच 96 सेंटीमीटर स्क्वेअर एवढा एरिया झाला. 96 सेंटीमीटर स्क्वेअरची मीटर स्क्वेअर करून टाका. सो 96 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर एवढा एरिया. आणि हे काय दिलं? 10 जूल पर सेकंड. एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम दिलेला आहे. सो Q/T इज 10 जूल पर सेकंद हे आपल्याला दिलेलं आहे. इमिसिव्ह पॉवर काढायची आहे. इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला असतो आपल्याजवळ E इज इक्वल टू Q/AT. Q/T दिलेला आहे तुम्हाला. Q/T किती आहे? 10 अपॉन एरिया. एरिया इज 96 × 10⁻⁴. सिम्प्लिफाय केलं आपल्याला मिळालं इमिसिव्ह पॉवर 1042 जूल पर सेकंद पर मीटर स्क्वेअर. ही मिळाली आपल्याला इमिसिव्ह पॉवर. मग व्यवस्थित लक्ष ठेवा. तुमच्या त्या स्टीफन्स लॉवरचं पण एक्झाम्पल आलं तुम्हाला या क्वेश्चन बँकमध्ये. त्यानंतर इमिसिव्ह पॉवरवरचं पण एक्झाम्पल आलं. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शनवरचं पण एक्झाम्पल आलेलं आहे. फक्त न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगवरचं एक्झाम्पल याच्यात आलं नाही. डिस्कसिंग सोल्युशन्स ऑफ बोर्ड्स क्वेश्चन बँक of chapter number 3, that is kinetic theory of gases and radiation, of 3 and 4 mark questions, out of which the first part is short answer 2 type questions, means SA2 questions, each carrying 3 mark. Okay, the first question is show that root mean square velocity of gas is directly proportional to square root of absolute temperature of the gas. म्हणजे आपल्याला RMS वेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर दाखवायचं आहे आणि 3 मार्काचा हा प्रश्न आहे. सो साहजिकाचा बेस आपल्याला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचा वापरावा लागेल. सो अकॉर्डिंग टू कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस द प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस इज, सो P इज इक्वल टू NM V² बार अपॉन थ्राईस V. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. फॉर्म्युला डायरेक्ट लिहायचा. आता आपण फॉर्म्युला डायरेक्ट लिहिल्यामुळे इथे ह्या ज्या वेगवेगळ्या टर्म्स या फॉर्म्युल्यामध्ये आलेल्या आहेत, जसं N, M, V हे काय असतं हे पण तुम्हाला लिहावं लागेल. म्हणून मग जेव्हा जेव्हा फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट लिहिसाल डेरिव्हेशनमध्ये, तेव्हा तेव्हा त्या फॉर्म्युल्याच्या बाजूला त्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या ज्या टर्म्स आलेल्या आहेत त्या मेन्शन करायच्या. वेअर N इज नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स इन दॅट गॅस, स्मॉल m इज मास ऑफ इच मॉलिक्युल ऑफ द गॅस,
V square bar is mean square velocity of that gas molecule. Capital V means this volume of the gas, small n means number of moles, NA means Avogadro's number, M0 is molecular weight. आता हे सिम्बॉल आपण नंतर वापरणार आहे, ते पण मी याच्यामध्ये इंट्रोड्यूस करून टाकले. सो याच्यावरनं मी व्ही स्क्वेअर बारचा फॉर्म्युला तयार केला. इट इज थ्राईस PV अपॉन NM. बरोबर आहे का बघा. PVच्या ऐवजी NRT ठेवता येतं आपल्याला. सो रिप्लेस PV बाय NRT. सो V स्क्वेअर बार इज इक्वल टू थ्राईस NRT अपॉन NM. बट नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन Avogadro's number. So replace small n means number of moles by n upon Na. So n is replaced by n upon Na. So thrice capital N RT upon Na into n into small m. So this is formula for mean square velocity. Okay. So V square bar is equal to thrice RT upon M0. का बरं असली तर आपल्याला m into Na, Na तर कॅन्सल झालं होतं, m into Na च्या ऐवजी आपल्याला मॉलिक्युलर वेट लिहिता येतं. ठीक आहे. सो थ्राईस RT अपॉन M0. आपण त्याच वेळेस आपल्याला रिलेशन माहिती आहे, मीन स्क्वेअर वेलॉसिटी आणि RMS वेलॉसिटी यांच्यामध्ये रिलेशन असतं. व्ही स्क्वेअर बार म्हणजेच मीन स्क्वेअर वेलॉसिटी इज इक्वल टू RMS वेलॉसिटी स्क्वेअर. सो रिप्लेस व्ही स्क्वेअर बार बाय व्ही RMS स्क्वेअर आणि आपल्याला त्या ठिकाणी मी लिहिता येतं मग व्ही RMS स्क्वेअर इज इक्वल टू थ्राईस RT अपॉन M0 म्हणजेच व्ही RMS दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं. व्ही RMS इज इक्वल टू अंडर रूट ऑफ थ्राईस RT अपॉन M0. आर म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट की जो कॉन्स्टंट असतो. M0 म्हणजे मॉलिक्युलर वेट त्या गॅसचं फिक्स आहे, त्यामुळे ते पण कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर आपण जर बदलवलं तर RMS वेलॉसिटी बदलेल, हा त्याचा अर्थ आहे. सो दॅट्स वाय वी कॅन राईट RMS वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ T अँड T इज ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द गॅस. हे टेम्परेचर तुम्हाला केल्विन मधलं घ्यायचं आहे, डिग्री सेंटीग्रेड मधलं नाही, हे पण लक्षात घ्या. दिस शोज दॅट RMS वेलॉसिटी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. या प्रकारे तुम्हाला 3 मार्कासाठी हे आन्सर लिहायचं आहे. सेकंड क्वेश्चन इज शो दॅट ॲव्हरेज एनर्जी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. बघा आता पहिला प्रश्न ऑब्जेक्टिव्हसाठी पण लक्षात ठेवा, RMS वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. आणि दुसरा ऑब्जेक्टिव्ह पण लक्षात ठेवा, द एनर्जी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर किंवा कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर असं म्हटलं तरी चालतं. ठीक आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो अकॉर्डिंग टू कायनेटिक थिअरी ऑफ द प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस इज P इज इक्वल टू NM व्ही स्क्वेअर बार अपॉन थ्राईस व्ही. याच्यात काय काय ते लिहून टाका. या इक्वेशनला 2नी मल्टिप्लाय आणि डिवाइड करतोय मी. सो 2/3 इंटू N अपॉन V इंटू हाफ MV स्क्वेअर. बरोबर आहे. आता हा जो व्ही स्क्वेअर बार आहे त्याला मी रिप्लेस करतो RMS वेलॉसिटीनी. सो 2/3 N अपॉन V हाफ M आणि या व्ही स्क्वेअर बारच्या ऐवजी व्ही RMS स्क्वेअर. बघा आता याचा अर्थ बघा, या ब्रॅकेटचा हाफ मास ऑफ द सिंगल मॉलिक्यूल ऑफ द गॅस इंटू RMS वेलॉसिटी ऑफ मॉलिक्यूल ऑफ द गॅस चा स्क्वेअर म्हणजे हाफ मास इंटू वेलॉसिटी स्क्वेअर म्हणजे कायनेटिक एनर्जी. हे दाखवतं ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ सिंगल मॉलिक्यूल. ही जी ब्रॅकेट आहे हे ब्रॅकेट दाखवतं आपल्याला एका मॉलिक्यूलची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. ॲव्हरेज शब्द का बरं वापरला मी? कारण की वेगवेगळ्या मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी वेगवेगळी असेल, कारण की प्रत्येकाची वेलॉसिटी वेगवेगळी असते, कारण की ते रँडम मोशनमध्ये असतात. आणि म्हणून मग ही जी ब्रॅकेट आहे हे ब्रॅकेट आपल्याला दाखवतं एका मॉलिक्यूलची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. मग एका मॉलिक्यूलची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आहे हाफ MV RMS स्क्वेअर. मग एका मॉलिक्यूलची जर एवढी आहे तर N मॉलिक्यूलची किती असेल? त्याला N नी मल्टिप्लाय केलं. सो N इंटू हाफ MV RMS स्क्वेअर इज इक्वल टू टोटल ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. सगळे त्या गॅसमध्ये N मॉलिक्युल्स आहेत म्हणून ही झाली त्या गॅसची टोटल ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. त्याला कॅपिटल E म्हटलं मी. सो P इज इक्वल टू 2/3 E अपॉन V. सो E इज इक्वल टू 3/2 PV अँड दिस इज ॲव्हरेज ऑफ टोटल एनर्जी ऑफ द गॅस. मग या PVच्या ऐवजी N इंटू बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट इंटू टेम्परेचर असं आपल्याला लिहिता येतं. म्हणून PVच्या ऐवजी N KBT लिहिलं. N म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स फिक्स आहेत, बोल्ट्झमन कॉन्स्टंट पण फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे, त्यामुळे आपल्याला लिहिता येतं E डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. सो दिस शोज दॅट ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. हे टेम्परेचर पण केल्विन मधलंच आहे, डिग्री सेंटीग्रेड मधलं नाही, हे पण लक्षात ठेवा. नाउ द थर्ड क्वेश्चन इज कॅल्क्युलेट द रेशो ऑफ 2 स्पेसिफिक हीट्स ऑफ पॉलीॲटॉमिक गॅस. पॉलीॲटॉमिक गॅसचा CP आणि CV म्हणजे स्पेसिफिक हीट मधला रेशो आपल्याला शोधायचा आहे. मग ठीक आहे, मग आता पॉलीॲटॉमिक गॅस म्हटला की त्या ठिकाणी किती डिग्री ऑफ फ्रीडम असतात ते आपल्याला पहिले मेन्शन करावं लागेल.
सो अ पॉलीएटॉमिक गॅस मॉलिक्यूल possesses 3 ट्रान्सलेशनल, 3 रोटेशनल अँड F व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. हे आपल्याला माहिती आहे. पॉलीएटॉमिक गॅस म्हटला की त्याला 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतील, 3 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतील आणि F व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम पण असतील. सो अकॉर्डिंग टू लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, द एनर्जी असोसिएटेड विथ अ सिंगल मॉलिक्यूल पॉलीएटॉमिक गॅस इज, त्या पॉलीएटॉमिक गॅसच्या मॉलिक्यूलच्या एका मॉलिक्यूलची एनर्जी किती असेल, तर 3 + F टाइम्स kBT. बरोबर आहे. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीनुसार प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमची एनर्जी किती असते, 1/2 kT आहे ना. म्हणून मग 3 ट्रान्सलेशनल प्लस 3 रोटेशनल प्लस F व्हायब्रेशनल या सगळ्यांची टोटल एनर्जी असेल 3 + F टाइम्स kBT. हे तुम्हाला माहिती आहे, किंवा हा प्रश्न जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या थेअरीमध्ये पुन्हा एकदा बघून घ्याल. मी डायरेक्टली लिहित आहे, आपल्याला इथे डायरेक्ट लिहायचं आहे. देअरफॉर द टोटल एनर्जी असोसिएटेड विथ 1 मोल, एका मॉलिक्यूलची जर एनर्जी एवढी आहे तर एका मोलची किती असेल, त्याला ॲव्होगाद्रोज नंबरनी मल्टिप्लाय करा. सो देअरफॉर एनर्जी असोसिएटेड विथ 1 मोल ऑफ पॉलीएटॉमिक गॅस इज Na टाइम्स 3 + F टाइम्स kBT. मग आता एका मोलची एनर्जी एवढी आहे, पण मोलर स्पेसिफिक हीट म्हणजे काय असते, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज dE/dt. याचा विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर आपल्याला चेंज बघायचा आहे. सो CV = dE/dt. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर, तर तो डेरिव्हेटिव्ह येतो Na इन ब्रॅकेट 3 + F टाइम्स kB. हा टी चालला जाईल फक्त, बाकी सगळे कॉन्स्टंटच आहे. सो CV = 3 + F टाइम्स Na × kB, म्हणजे ॲव्होगाद्रोज नंबर इंटू बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट, म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असतो R. Na × kB च्या ऐवजी R टाकला. म्हणून त्या पॉलीएटॉमिक गॅसची स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल 3 + F टाइम्स R. ठीक आहे. आता मेयर्स रिलेशन आपल्याला माहिती आहे. अकॉर्डिंग टू मेयर्स रिलेशन, द मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज CP किती असतं, CV + R एवढं असतं. मग या CV मध्ये R मिक्स करा. सो 3 + F टाइम्स R + R म्हणजेच 4 + F टाइम्स R. CP आपल्याला मिळालं, CV आपल्याला मिळालं. आपल्याला रेशो काढायचा होता या दोघांमधला. त्या रेशोला गॅमा आपण म्हणतो. सो गॅमा = CP/CV. सो गॅमा = 4 + F टाइम्स R अपॉन 3 + F टाइम्स R. हा R कॅन्सल झाला. सो CP/CV = गॅमा = 4 + F अपॉन 3 + F. दिस इज द रिक्वायर्ड रिलेशन. हा रेशो तुम्हाला शोधायचा होता की त्या स्पेसिफिक हीटमध्ये पॉलीएटॉमिक गॅससाठी काय रेशो असतो, तर तो रेशो असतो 4 + F अपॉन 3 + F. F काय आहेत, तर व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडमची संख्या आहे ती. ते पण लक्षात ठेवा. The fourth question is explain the construction and working of Ferri's black body. आता लक्ष ठेवा, परफेक्टली ब्लॅक बॉडी नेचरमध्ये एक्झिस्ट होत नाही हे सगळ्यांना माहिती आहे, आणि म्हणून मग प्रयत्न केले गेले की परफेक्टली ब्लॅक बॉडी तयार करायची. मग त्यासाठी फेरी हा जो सायंटिस्ट आहे याने एक कन्स्ट्रक्शन सजेस्ट केलं की अशा प्रकारे जर आपण हे केलं तर आपल्याला परफेक्टली ब्लॅक बॉडी तयार करता येईल. ते कन्स्ट्रक्शन काय होतं, कशा प्रकारे त्याचं वर्किंग होतं, ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. बघा आता ॲन्सरमध्ये काय लिहिता येईल, पहिले कन्स्ट्रक्शन. एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग म्हटलं की नाही. तर पहिला पॉईंट कन्स्ट्रक्शन. फेरीज ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ डबल वॉल्ड हॉलो स्पियर हॅव्हिंग टायनी होल थ्रू विच हीट रेडिएशन कॅन एंटर. म्हणजे ही फेरीची ब्लॅक बॉडी जी आहे, ही फेरीची ब्लॅक बॉडी या प्रकारची असते. डबल वॉल हॉलो स्पियर, बाहेरचा सरफेस पॉलिश केलेला असतो, आतल्या स्पियरच्या आतल्या सरफेसवर लॅम्प ब्लॅकचं कोटिंग केलेलं असतं. इथे कोनिकल प्रोजेक्शन ठेवलेलं असतं अपोजिट टू द टायनी होल. ओके, ठीक आहे. आता या होलमधनं रेडिएशन आतमध्ये टाकायचं असतं. थ्रू विच द हीट रेडिएशन कॅन एंटर. द आउटर सरफेस इज पॉलिश्ड अँड इनर सरफेस इज कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. ठीक आहे. द स्पेस बिटवीन द वॉल्स ऑफ अ स्पियर इज इव्हॅक्युएटेड. ही या दोन्ही स्पियरच्या मधात जी जागा आहे ती इव्हॅक्युएट केलेली असते. अ कोनिकल प्रोजेक्शन इज केप्ट अपोजिट टू द टायनी होल. एक कोनिकल प्रोजेक्शन या ठिकाणी ठेवलेलं असतं की जेणेकरून जेव्हा रेडिएशन येईल ते या कोनिकल प्रोजेक्शनवर पडेल, ऑब्लिकली पडेल, म्हणजे इन्क्लाइन डायरेक्शननी पडेल. त्यामुळे याचं रिफ्लेक्शन आतल्या आतमध्येच होईल आणि सर्व रेडिएशन आतल्या आतमध्येच ॲब्सॉर्ब केल्या जाईल. ठीक आहे. वर्किंगमध्ये डायग्राम काढायची. डायग्राममध्ये आता काय काय तुम्हाला लिहायचं आहे त्याबद्दल बघा. वेन हीट रेडिएशन्स आर अलाउड टू इन्सिडंट ऑन आउटर सरफेस ओनली स्मॉल अमाऊंट गेट ॲब्सॉर्ब. जर तुम्ही रेडिएशन या बाहेरच्या सरफेसवर कुठूनही टाकलं तर थोडंसं रेडिएशन फक्त ॲब्सॉर्ब होईल. 100% रेडिएशन ॲब्सॉर्ब होणार नाही, हे आपल्याला समजतं.
म्हणजे बाहेरच्या सरफेसवर रेडिएशन टाकलं तर काय होईल ते आपण लिहून टाकलं. नंतर जर रेडिएशन आपण त्या होलमधनं आत पाठवलं तर काय होईल ते पण आपल्याला लिहायचं आहे. सो व्हेन द हीट रेडिएशन इज अलाउड टू इन्सिडंट ऑन द एरिया ऑफ टायनी होल, इट स्ट्राइक्स द इनर कोनिकल प्रोजेक्शन ऑब्लिकली सो दॅट इट सफर्स मल्टिपल रिफ्लेक्शन इनसाइड द स्पियर. त्या इन्क्लाइन सरफेस त्या होलमधनं जेव्हा रेडिएशन आतमध्ये जाईल तो त्या कोनिकल प्रोजेक्शनवर पडेल, कोनिकल प्रोजेक्शनवर इन्क्लाइन डायरेक्शननी पडेल, त्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन होईल. कारण की रेडिएशनचं रिफ्लेक्शन होत असतं आपल्याला माहिती आहे. ते रिफ्लेक्शन आतल्या आतमध्येच होईल आणि आतमध्ये आपण लॅम्प ब्लॅकनी कोटिंग केलेलं आहे. तर लॅम्प ब्लॅक काय करेल, इन्सिडंट रेडिएशनचे रेडिएशन होईल, त्याची 95% एनर्जी ॲब्सॉर्ब करेल आणि म्हणून मग 3-4 रिफ्लेक्शनमध्ये सगळी एनर्जी ॲब्सॉर्ब होऊन जाईल इन्सिडंट केलेल्या रेडिएशनची. बघा काय म्हटलंय, ड्युरिंग इच रिफ्लेक्शन 95% of the energy get absorbed and in 3-4 reflections all the incident energy get absorbed. This shows that the area of tiny hole acts as black body because all the energy get absorbed by it when incident on this area. म्हणून मग तो जो छोटासा एरिया आहे त्या टायनी होलचा तो काय म्हणून काम करेल, ब्लॅक बॉडी म्हणून काम करेल. का बरं, कारण की त्या एरियावर जर आपण रेडिएशन टाकलं तर 100% रेडिएशन त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब होऊन राहिलं. अशा प्रकारे त्यांनी परफेक्टली ब्लॅक बॉडी रिअलाइज केली प्रॅक्टिसमध्ये. एक्झाम्पल आता क्वेश्चन नंबर 5 हे एक्झाम्पल आहे. काय दिलं पहा, कम्पेअर द रेट ऑफ इमिशन ऑफ हीट बाय ब्लॅक बॉडी मेंटेन ॲट 627 डिग्री सेंटीग्रेड अँड 127 डिग्री सेंटीग्रेड. ब्लॅक बॉडीला आपण जर 627 डिग्री सेंटीग्रेडला ठेवलं आणि 127 डिग्री सेंटीग्रेडला ठेवलं तर त्याच्यामधनं बाहेर पडणारी जी हीट रेडिएशन आहे त्याचा आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. इफ द ब्लॅक बॉडी इज सराउंडेड बाय एनक्लोजर ॲट टेम्परेचर 27 डिग्री सेंटीग्रेड. आता इथे सराउंडिंगचं पण टेम्परेचर दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला स्टीफन्स लॉचा वापर करावा लागेल आणि सराउंडिंगच्या टेम्परेचरचा पण विचार करावा लागेल. हे आपल्याला लक्षात आलेलंच आहे. व्हॉट वुड बी द रेशो ऑफ द रेट ऑफ लॉस ऑफ हीट. ठीक आहे, पुन्हा त्यांनी विचारलं, कम्पेअर म्हणतोय इकडे वर आणि खाली रेट ऑफ लॉस ऑफ हीटचा कंपॅरिझन करा असं पण म्हणतोय. ठीक आहे, असू द्या, काही हरकत नाही. सो T1 इज 627 डिग्री सेंटीग्रेड मीन्स 900 केल्विन, T2 इज 127 डिग्री सेंटीग्रेड मीन्स 400 केल्विन अँड T0 मीन्स टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज 27 डिग्री सेंटीग्रेड मीन्स 300 केल्विन. आपल्याला रेट ऑफ इमिशन ऑफ हीट कम्पेअर करायचे म्हणजे R1/R2 आपल्याला काढायचं आहे. सो अकॉर्डिंग टू स्टीफन्स लॉ द रेट ऑफ लॉस ऑफ हीट इज वेन टेम्परेचर ऑफ द बॉडी इज T1 अँड सराउंडिंग T0 इज, काय फॉर्म्युला आपला तो, रेट ऑफ हीट म्हणजे Q/T. सो सिग्मा ए T1⁴ मायनस T0⁴, म्हणजे जेव्हा त्या बॉडीचं टेम्परेचर T1 एवढं असेल तेव्हा आणि सराउंडिंगचं टेम्परेचर T0 एवढं असेल तेव्हा या रेटनी एनर्जी लॉस होईल. सिमिलरली जेव्हा त्या बॉडीचं टेम्परेचर T2 असेल आणि सराउंडिंगचं टेम्परेचर T0 असेल त्यावेळेस रेट ऑफ लॉस ऑफ हीट असेल R2 इज इक्वल टू सिग्मा ए T2⁴ मायनस T0⁴. बरोबर आहे. मग दोघांचा रेशो घेतला मी. सो R1/R2 इज इक्वल टू, तर सिग्मा ए कॅन्सल होऊन जाईल. आपल्याजवळ असेल T1⁴ मायनस T0⁴ अपॉन T2⁴ मायनस T0⁴. आता या कॅल्क्युलेशन्सकडे व्यवस्थित लक्ष ठेवा, कारण की क्वेश्चन बँकमध्ये दिलेला आन्सर आणि माझा आन्सर हे सारखे आलेले नाहीत. त्यामुळे क्वेश्चन बँकमधला आन्सर किंवा हे याच्यामध्ये काहीतरी करेक्शन असू शकतं. आपण बघूया आपलं काही चुकतं आहे का तर. सो T1 इज 900, त्याची 4th पॉवर, T0 इज 300⁴, T2 इज 400⁴ मायनस T0 इज 300⁴. हे 0 कॉमन कडून कॅन्सल करता येतात. सो 9⁴ मायनस 3⁴ अपॉन 4⁴ मायनस 3⁴. 9⁴ येतं 6561, 3⁴ येतं 81, 4⁴ येतं 256 आणि 3⁴ येतं 81. सबट्रॅक्शन केलं, सबट्रॅक्शन आलं 6480, हे सबट्रॅक्शन केलं त्याला 175. सो 6480 अपॉन 175 कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा, ते एवढंच येतं. त्यामुळे बहुतेक क्वेश्चन बँकमध्ये जे आन्सर दिलं आहे 10 पॉईंट काहीतरी दिले वाटते ते बहुतेक करेक्ट आन्सर नाही आहे, कारण की आपण कॅल्क्युलेशन जर बघितले तर आपले कॅल्क्युलेशन पूर्ण बरोबर आहेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 पुन्हा एक एक्झाम्पल आहे. आता या एक्झाम्पलमधले पण जे आन्सर दिले क्वेश्चन बँकमध्ये ते पण मॅच होत नाही आहेत. आपले मात्र आपण जे कॅल्क्युलेशन करतो त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या, आपलं बरोबर आहे. डिटरमाइन द मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जीज पर मोल. पर मोल म्हणजे CGS मध्ये, पर ग्रॅम म्हणजे CGS मधलीच आणि पर मॉलिक्यूल पण, ऑफ नायट्रोजन मॉलिक्यूल ॲट 227 डिग्री सेंटीग्रेड.
आर इज गिवन 8.310 जूल पर मोल केल्विन, म्हणजे CGS मध्येच व्हॅल्यू दिलेली आहे. ॲव्हॅगॅद्रोज नंबर दिलेला आहे 6.03 इंटू 10⁻26 मॉलिक्युल्स पर किलोमोल. पर किलोमोल म्हणजे हा MKS मधली व्हॅल्यू आहे, ही तुम्हाला CGS मध्ये करावी लागेल. आणि मॉलिक्युलर वेट ऑफ नायट्रोजन इज 28. आता मॉलिक्युलर वेट CGS मधलं असू द्या किंवा MKS मधलं असू द्या, ते तेवढंच असतं. ठीक आहे, आपल्याला मॉलिक्युलर वेट इज गिवन 28. मग युनिट मी त्याला अटॅच केलं ग्रॅम पर मोल. याच युनिट किलोग्रॅम पर किलोमोल पण होऊ शकतं, पण मी ग्रॅम पर मोल घेतले कारण की मला CGS मध्ये कॅल्क्युलेशन करायचे आहेत, कारण की यांनी CGS मधल्या व्हॅल्यू विचारल्यात आपल्याला. टेम्परेचर इज 227 डिग्री सेंटीग्रेड मीन्स 500 केल्विन. आर इज 8.310 जूल पर मोल केल्विन, CGS मध्येच आहे. आणि ENA म्हणजे ॲव्हॅगॅद्रोज नंबर जो आहे तो मात्र MKS मध्ये आपल्याला दिलाय, पर किलोमोल दिलाय, तो पर मोल करावा लागेल. आणि म्हणून इथे 10⁻26 होतील 10⁻23. एका किलो मोलमध्ये एवढे मॉलिक्युल्स आहेत, ते एका मोलमध्ये किती असतील? 1000नी कमी असतील, म्हणून 10⁻3नी कमी असतील. म्हणजे 1000नी तुम्हाला डिवाइड करावं लागेल, म्हणजे 10⁻3नी डिवाइड करावं लागेल. ओके. फर्स्ट पार्ट इज द कायनेटिक एनर्जी पर मोल इज. कायनेटिक एनर्जी पर मोलचा फॉर्म्युला काय आहे? 3/2RT. सो 3 आरची व्हॅल्यू 8.310, टी इज 500 केल्विन अपॉन 2. सो इट बिकम्स दिस थिंग. 500ला 2नी डिवाइड केलं 250. हा प्रॉडक्ट घेतला 250 इंटू 3 म्हणजे 750 इंटू 8.310. 750चा लॉग घेतला 2.8751. 8.310चा लॉग घेतला तो आला 0.9191. ओके, दोघांचं ॲडिशन केलं त्याला 3.7942. त्याचा अँटीलॉग घेतला, अँटीलॉग आला 6226. सो 6226 जूल आपण पर मोल काढलं आहे, त्यामुळे जूल पर मोल. तुम्ही फक्त युनिट जूल पण लिहू शकता, पण पर मोलचं कॅल्क्युलेशन आपण केल्यामुळे जूल पर मोल असं लिहा. त्यानंतर कायनेटिक एनर्जी पर ग्रॅम पण आपल्याला शोधायची. कायनेटिक एनर्जी पर ग्रॅम म्हणजेच कायनेटिक एनर्जी पर युनिट मास. सो 3/2RT इज टोटल कायनेटिक एनर्जी अपॉन मास. मॉलिक्युलर वेट घेतला आपण. सो 3/2RT अपॉन M0 असा फॉर्म्युला आपल्याजवळ. 3/2RTची व्हॅल्यू आपल्याजवळ आहे 6226, ती घेतली डायरेक्टली आपण. अपॉन M0, याचं युनिट आहे जूल पर मोल आणि याचं युनिट काय आहे? मॉलिक्युलर वेटचं ग्रॅम पर मोल, म्हणजेच जूल पर ग्रॅम असं आपल्याजवळ युनिट शिल्लक राहील. सो 6226 अपॉन 28 आणि तो रेशो येतो इथे लॉगचे कॅल्क्युलेशन दाखवलेलेच आहेत, बरोबर आहे का चेक करून घे जा. 222.3 जूल पर ग्रॅम. लॉगचे कॅल्क्युलेशन चेक करा, कारण की आपलं हे आन्सर आणि क्वेश्चन मार्कमध्ये दिलेले आन्सर हे थोडे वेगळे आहेत. त्यानंतर कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूलचा फॉर्म्युला आपल्याकडे 3/2RT अपॉन N0, बरोबर आहे. 3/2RTची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 6226 आणि N0 म्हणजेच ॲव्हॅगॅद्रोज नंबर, तो आहे 6.03 इंटू 10⁻23 पर मोल. हे 3/2RT म्हणजे पर मोलसाठी आहे की नाही, जूल पर मोल अपॉन नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर मोल. पर मोल 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 कॅन्सल झाले. सो जूल पर मॉलिक्युल असं युनिट शिल्लक राहील. कॅल्क्युलेशन मी इथे दाखवलेलेच आहेत, एकदा व्हेरीफाय करून घ्या. आपल्याला आन्सर मिळतं 1.032 इंटू 10⁻20. ठीक आहे. 7th क्वेश्चन इज अगेन अ न्यूमेरिकल. काय म्हटलं बघा, द वेलॉसिटी ऑफ 3 मॉलिक्युल्स आर 2 किलोमीटर पर सेकंद, 4 किलोमीटर पर सेकंद अँड 6 किलोमीटर पर सेकंद. फाइंड मीन स्क्वेअर वेलॉसिटी अँड रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. या दोन व्हॅल्यूज आपल्याला शोधायच्या आहेत. मग V1 इज गिवन म्हणजे पहिल्या मॉलिक्युलची वेलॉसिटी 2 किलोमीटर पर सेकंद. V2 is given 4 km per second. V3 is given 6 km per second. We have to find mean square velocity means V square bar we have to find, and root mean square velocity means VRMS we have to find. पहिले आपण mean square velocity काढूया. So mean square velocity is V1 square plus V2 square plus V3 square upon 3. बरोबर आहे फॉर्म्युला. So V1 is 2, V2 is 4, V3 is 6. So 2 square means 4, 4 square means 16, 6 square means 36. So it is 56/3 आणि 56/3 म्हणजेच 18.67. सिंपल भागाकार आहे, लॉगची कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकता नाही. पण युनिटकडे लक्ष ठेवा. आता मीन स्क्वेअर वेलॉसिटी काढली, युनिट असेल किलोमीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. नाव रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी म्हणजेच काय? VRMS. VRMS इज स्क्वेअर रूट ऑफ मीन स्क्वेअर वेलॉसिटी. सो स्क्वेअर रूट ऑफ 16.67 आणि 18.67. 18.67चं स्क्वेअर रूट येतं 4.320. लॉगचे कॅल्क्युलेशन तुम्हाला जर दाखवायचे इथे दाखवा, नाही तर डायरेक्ट तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता स्क्वेअर रूटच्या टेबलमध्ये. द नेक्स्ट टाईप इज लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन्स मीन्स LA क्वेश्चन्स इच कॅरिंग 4 मार्क.
त्यातला पहिला क्वेश्चन दिला क्वेश्चन बँकमध्ये, एक्सप्लेन स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. म्हणजे ब्लॅक बॉडी रेडिएशनमध्ये ज्या स्पेक्ट्रल लाईन्स असतात, म्हणजे ज्या वेगवेगळ्या वेवलेंथ असतात, त्यांच्या डिस्ट्रीब्युशन कसं आहे, की कोणकोणत्या वेवलेंथ प्रेझेंट असतात, कोणत्या वेवलेंथची एनर्जी किती असते, या संदर्भात जी काही माहिती आहे ती तुम्हाला इथे लिहायची आहे. मग आता या संदर्भात जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे ती आपण इथे मांडतोय. मग आन्सरमध्ये काय म्हणता येईल आपल्याला, एव्हरी ब्लॅक बॉडी इमिट्स रेडिएशन ॲट ऑल टेम्परेचर एक्सेप्ट ॲट ॲब्सोल्यूट झिरो. बरोबर आहे. सेकंड पॉईंट इज द इमिटेड रेडिएशन कन्सिस्ट ऑफ ऑल पॉसिबल वेवलेंथ. इमिटेड रेडिएशनमध्ये ऑल पॉसिबल वेवलेंथ असतात. द एनर्जी असोसिएटेड विथ ईच वेवलेंथ इज डिफरंट अँड इट डिपेंड्स ऑन टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी. वेगवेगळ्या वेवलेंथची एनर्जी ही वेगवेगळी असते आणि ती टेम्परेचरनुसार बदलते, हे आपल्याला माहिती आहे. इफ अ ग्राफ इज प्लॉटेड फॉर वेवलेंथ अँड इट्स असोसिएटेड एनर्जी, देन इट इज कॉल्ड ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम ॲज शोन इन द फिगर. आपण जर ग्राफ काढला वेवलेंथ आणि त्याची कन्सर्निंग एनर्जी यांच्यामधला, तर या ग्राफला ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम असं म्हटलं जातं. जेव्हा ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर 3000 केल्विन आहे तेव्हाचा ग्राफ बघा कसा फ्लॅट दिसतोय तुम्हाला, आणि याची ही जी मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ आहे ही थोडी जास्त दिसत आहे. आपण ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर 4000 केल्विन केलं तर मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ थोडी मागे शिफ्ट झाली आहे. आपण ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर 5000 केल्विन केली तर मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ म्हणजे ही तुम्हाला अजून कमी झालेली दिसते. ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर जर आपण 5500 केल्विन केलं तर मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ अजून कमी झालेली दिसत आहे. ठीक आहे. हा असा ग्राफ तुम्हाला प्लॉट करायचा आहे. या ज्या दोन डॉटेड लाईन मी काढल्या आहेत ह्या दाखवत आहे व्हिजिबल रिजन या ठिकाणी आहे. बरोबर आहे. 4000 ते 8000 अँगस्ट्रॉम युनिट असं व्हिजिबल रिजन असते. इथे हा 10,000 समोर गेला थोडा, इथे घ्या 1000, 4000 to 8000 या रेंजमध्ये व्हिजिबल लाईट असतो, हे लक्षात घ्या. ओके. 1000 इथे असेल, इथे समोर तुम्ही पॉईंट टाकून देऊ शकता व्हॅल्यू समोरच्या. ठीक आहे. आणि हे जे आहे हे आहे मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ लॅम्बडा एम. ठीक आहे. ही मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ असते त्या पर्टिक्युलर टेम्परेचरची. या टेम्परेचरची ही आहे, या टेम्परेचरची ही आहे, या टेम्परेचरची ही आहे. ठीक आहे. तो ग्राफ व्यवस्थित काढायचा आहे तुम्हाला. आता त्या ग्राफवरनं आपल्याला काय काय ऑब्झर्वेशन्स मिळत आहेत ते पहिले आपण लिहूया, नंतर मग त्याचे कन्क्लुजन्स लिहूया. पहिलं ऑब्झर्वेशन काय दिसतंय, द एनर्जी असोसिएटेड विथ वेवलेंथ गोज ऑन इन्क्रीजिंग विथ वेवलेंथ. इट बिकम्स मॅक्झिमम फॉर अ पर्टिक्युलर वेवलेंथ अँड देन डिक्रीजेस. बघा आता इथे ही इकडे वेवलेंथ वाढत आहे, वेवलेंथ सोबत त्याची एनर्जी वाढत वाढत चालली आहे. एका पर्टिक्युलर वेवलेंथला ती मॅक्झिमम होईल आणि नंतर मग ती पुन्हा कमी होत चालली आहे. बरोबर आहे. हे पहिलं ऑब्झर्वेशन आहे. त्यानंतर सेकंड ऑब्झर्वेशन इज द एरिया अंडर द कर्व इन्क्रीजेस विथ टेम्परेचर. जसं टेम्परेचर वाढत चाललं तेव्हा या कर्वच्या खालचा एरिया वाढत वाढत चाललाय, हे पण आपल्याला दिसतंय. थर्ड ऑब्झर्वेशन इज द नेचर ऑफ द कर्व इज नॉट युनिफॉर्म. युनिफॉर्म नेचर आहे का, स्ट्रेट लाईन आहे का, हा कर्व स्ट्रेट लाईन कर्व आहेत का, नाही. कर्वचा आकार काहीतरी वेगळाच आहे, म्हणून युनिफॉर्म नेचर त्या कर्वचं नाही आहे. आणि चौथा पॉईंट आहे द मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी. जसं ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर वाढत वाढत चाललं तर मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ मागे मागे चालली आहे. बरोबर. ओके. मग याच्यावरनं कन्क्लुजन्स आपल्याला लिहायची आहेत. द कन्क्लुजन्स आर द एनर्जी डिस्ट्रीब्युशन इज नॉट युनिफॉर्म फॉर ऑल वेवलेंथ. प्रत्येक वेवलेंथची एनर्जी सारखीच नाही. वेन टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी इन्क्रीजेस इट लॉसेस मोर एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम बिकॉज एरिया अंडर द कर्व इन्क्रीजेस. कारण तो एरिया काय दाखवतो, किती एनर्जी ती बॉडी ब्लॅक बॉडी बाहेर फेकत आहे पर युनिट एरिया पर युनिट टाइम, ती एनर्जी दाखवण्याचा तो एरिया दाखवत असतो. आणि म्हणून मग जसं टेम्परेचर वाढलं तसा एरिया वाढला, म्हणजेच ब्लॅक बॉडी जास्त एनर्जी इमिट करेल. विथ इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ डिक्रीजेस. हे पण ऑब्झर्वेशन आपल्याला मिळतं. सेकंड क्वेश्चन इज डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर ॲव्हरेज प्रेशर फॉर अॅन आयडियल गॅस. म्हणजे आयडियल गॅस ॲव्हरेजली किती प्रेशर एक्झर्ट करतो त्याचं डेरिव्हेशन आपल्याला करायचं आहे. हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे या चॅप्टरमधला, आणि हा तुम्हाला याच्यानंतरच्या पुष्कळशा बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला दिसेल.
मग आपण काय करतोय, कन्सिडर अन आयडियल गॅस एनक्लोज इन अ क्युबिकल कंटेनर. हा एक क्युबिकल कंटेनर घेतला आपण, त्याच्यामध्ये हा आयडियल गॅस आपण एनक्लोज केला. लेट एन बी द नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ दॅट आयडियल गॅस, व्ही इज व्हॉल्यूम ऑफ दॅट कंटेनर, एल इज लेंथ ऑफ द कंटेनर अँड एम इज मास ऑफ इच मॉलिक्यूल. तो क्युबिकल कंटेनर असल्यामुळे प्रत्येक साईडची लेंथ सारखी असेल. सो लेट अस कन्सिडर फर्स्ट मॉलिक्यूल मूव्हिंग अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन विथ व्हेलॉसिटी Vx1 सो दॅट मोमेंटम बिफोर कोलिजन, म्हणजे आता हा मॉलिक्यूल या दिशेने चालला, या सरफेस एसकडे पॉझिटिव्ह एक्स दिशेने, त्यामुळे त्याची मोमेंटम किती असेल कोलिजन होण्याच्या पहिले, तर ती असेल मास इंटू व्हेलॉसिटी, सो एम इंटू Vx1. आता हा मॉलिक्यूल त्या सरफेस एसवर जाईल, सरफेस एसकडे जाईल, त्याच्याशी कोलाइड करेल आणि वापस फिरेल. द मॉलिक्यूल कोलाइड विथ सरफेस एस अँड रिबाउंड्सकडे लक्ष ठेवा. का बरं? कारण की कोलिजन हे परफेक्टली इलॅस्टिक आहे, विथ सेम व्हेलॉसिटी बिकॉज कोलिजन इज परफेक्टली इलॅस्टिक. मग आता तो तिथून रिबाउंड झाला तेवढ्याच व्हेलॉसिटीनी मागच्या दिशेने यायला लागेल, त्यामुळे त्याची व्हेलॉसिटी जिला आपण पॉझिटिव्ह म्हटलं होतं, कारण की पॉझिटिव्ह एक्स दिशेने पहिले चालला होता पार्टिकल, आता निगेटिव्ह एक्स दिशेने जाईल, त्यामुळे व्हेलॉसिटी आपल्याला मायनस घ्यावी लागेल. सो मोमेंटम ऑफ दिस मॉलिक्यूल आफ्टर कोलिजन बिकम्स -mvx1. आहे बरोबर? त्या सरफेस एसकडे जाताना एवढी मोमेंटम होती, सरफेस एसची टक्कर झाल्यानंतर त्याची मोमेंटम एवढी झाली. मग त्याची मोमेंटम कितीने बदलली? द चेंज इन मोमेंटम ऑफ दिस मॉलिक्यूल इन वन कोलिजन इज फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम, म्हणजे -mvx1 -mvx1, सो -2mvx1. आता इथे निगेटिव्ह साईन का बरं आली? द निगेटिव्ह साईन शोज दॅट धिस मोमेंटम इज लॉस्ट बाय द मॉलिक्यूल इन वन कोलिजन. ही एवढी मोमेंटम तो मॉलिक्यूल लॉस करेल, आणि साहजिकच आहे ही लॉस झालेली मोमेंटम कोणाला मिळणार आहे? त्या सरफेसला. द मोमेंटम गेन बाय द कंटेनर ऑर द सरफेस इन वन कोलिजन इज 2mvx1. बरोबर आहे? मग आता साहजिकच हा मॉलिक्यूल सरफेसशी कोलाइड झाला, वापस जाईल त्या मागच्या सरफेसपर्यंत, तिथून परत वापस येईल आणि सरफेस सोबत कोलाइड करेल. सो फॉर कोलिजन विथ द सेम सरफेस एस द मॉलिक्यूल हॅज टू कव्हर डिस्टन्स ट्वाइस एल एवढं अंतर कापावं लागेल त्याला. सो दॅट टाइम इंटरवल बिटवीन सक्सेसिव्ह कोलिजन विथ द सेम सरफेस इज, तर टाइमचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. त्याला किती डिस्टन्स कापावं लागतंय? ट्वाइस एल एवढं, आणि त्याची व्हेलॉसिटी किती आहे? Vx1. सो टाइम इंटरवल बिटवीन सक्सेसिव्ह कोलिजन इज ट्वाइस एल अपॉन Vx1. ठीक आहे, एवढ्या टाइममध्ये पुन्हा तो त्या सरफेसेस सोबत कोलाइड होत असेल. द ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड बाय धिस मॉलिक्यूल ऑन द वॉल इज, तर ॲव्हरेज फोर्स किती एक्झर्ट करेल हा मॉलिक्यूल? मग त्यासाठी फोर्स मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम सेकंड लॉ नुसार. सो फोर्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन पर युनिट टाइम. सो फोर्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम किती होत आहे? 2mvx1 एका कोलिजनमध्ये, आणि असा किती वेळा तो स्ट्राईक होणार आहे, आणि एका कोलिजनसाठी लागणारा वेळ किती आहे? तर टी म्हणजेच 2l अपॉन Vx1. सो 2mvx1 आणि स्मॉल टीच्या ऐवजी आपण टाकलं 2l अपॉन Vx1. सो इट बिकम्स फोर्स बाय द फर्स्ट मॉलिक्यूल और average force by the first molecule is mvx1 square upon l. बाकीचे मॉलिक्यूल पण त्या सरफेसेस सोबत स्ट्राईक होणार आहे, n मॉलिक्यूल आहेत टोटल त्या गॅसचे. मग बाकीचे मॉलिक्यूल किती ॲव्हरेज फोर्स एक्झर्ट करतील? तर तो असेल F2 इज इक्वल टू mvx2 स्क्वेअर अपॉन l. तिसरा मॉलिक्यूल फोर्स एक्झर्ट करेल mvx3 स्क्वेअर अपॉन l, सो ऑन. nthवा मॉलिक्यूल फोर्स एक्झर्ट करेल mvxn स्क्वेअर अपॉन l. बरोबर आहे? सगळ्या मॉलिक्यूलनी एक्झर्ट केलेला फोर्स आपण शोधला. द ॲव्हरेज फोर्स एक्झर्ट बाय ऑल मॉलिक्यूल इज, मग सगळ्या मॉलिक्यूलनी जो ॲव्हरेज फोर्स एक्झर्ट केला त्या सगळ्यांचं ॲडिशन केलं मी. सो दिस इज टोटल ॲव्हरेज फोर्स बाय ऑल द मॉलिक्युल्स. सगळ्यांचं ॲडिशन केलं, यम आणि यल कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये आहे Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस अँड सो ऑन टू Vxn स्क्वेअर. आता ॲव्हरेज फोर्स जर मला माहिती आहे तर ॲव्हरेज प्रेशर काढता येतं. मग ॲव्हरेज प्रेशर काढण्यासाठी काय करावं लागेल? फोर्स अपॉन एरिया. सो फोर्स अपॉन एरिया, एरिया कोणाचा घ्यायचा? पूर्ण क्यूबचा एरिया घ्यायचा की फक्त सरफेस एसचा घ्यायचा? आपल्याला फक्त सरफेस एसचाच एरिया घ्यावा लागेल, आणि सरफेस एसचा एरिया किती आहे? एल स्क्वेअर. मग त्या फोर्सला, म्हणजे या फोर्सला एल स्क्वेअरने डिवाइड करा. सो एम अपॉन एल इंटू एल स्क्वेअर इन ब्रॅकेट Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर सो ऑन अप टू Vxn स्क्वेअर, म्हणजे एम अपॉन एल क्यूब ब्रॅकेटमध्ये Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर सो ऑन अप टू Vxn स्क्वेअर. बरोबर आहे? आता याच्यावरून आपल्याला आता हा जो फॉर्म्युला आला, या फॉर्म्युल्यामध्ये ही जी ब्रॅकेट आहे
या ब्रॅकेटला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, कारण की मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. तो मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मी या ठिकाणी वापरतो आहे. सो मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन इज इक्वल टू Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर सो अप टू Vxn स्क्वेअर अपॉन n. मग याची व्हॅल्यू किती होते, याची म्हणजे या ब्रॅकेटची, तर n टाइम्स Vx स्क्वेअर, सॉरी Vx स्क्वेअर बार. सो n टाइम्स Vx स्क्वेअर बार इज इक्वल टू Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर सो अप टू. मग ही व्हॅल्यू आपण पुटअप केली इथे. सो P इज इक्वल टू m याच्याऐवजी n इंटू Vx स्क्वेअर बार अपॉन L क्यूब. सो दिस इज ॲव्हरेज प्रेशर अलॉंग एक्स डायरेक्शन. हा झाला एक जनरल फॉर्म्युला की एवढं प्रेशर तो आयडियल गॅस एक्स डायरेक्शननी एक्झर्ट करेल. एक्स डायरेक्शनचा विचार केला फक्त आपण. एवढंच प्रेशर तो वाय डायरेक्शननी अप्लाय करेल, एवढंच प्रेशर तो झेड डायरेक्शननी अप्लाय करेल. बरोबर आहे. मग आपल्याला त्यानुसार समोरचं लिहायचं आहे. आता इथे लक्ष ठेवा, ह्या ज्या स्टेप्स दिल्या आहेत नवीन सिलेबसनुसार आहेत. जुन्या सिलेबसमधल्या स्टेप थोड्या वेगळ्या आहेत. हा पार्ट वेगळा आहे जुन्या सिलेबसमधला. तुम्हाला नवीन सिलेबसनुसार तुमचा आन्सर लिहायचा आहे, हे लक्षात घ्या. कारण की तुम्हाला ज्या नोट्स दिल्या असेल, काही शिक्षकांनी जुन्या सिलेबसमधल्या पण नोट्स देऊ शकतात, तर त्याकडे मात्र लक्ष ठेवा. नवीन सिलेबसनुसार तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. सो इट इज फाउंड दॅट टोटल ॲव्हरेज मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी इज, टोटल ॲव्हरेज मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी काय असेल, तर एक्स डायरेक्शननी असणारी प्लस वाय डायरेक्शननी असणारी प्लस झेड डायरेक्शननी असणारी. सो टोटल इज या तिघांची बेरीज. सो व्ही स्क्वेअर बार इज इक्वल टू 3 टाइम्स Vx स्क्वेअर, कारण की Vy स्क्वेअर पण Vx स्क्वेअर एवढीच असते, Vz स्क्वेअर पण Vz स्क्वेअर बार पण तेवढीच असते. त्यामुळे या तिघांचं बेरीज म्हणजे 3 टाइम्स Vx स्क्वेअर. सो Vx स्क्वेअर इज इक्वल टू मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी अपॉन 3 असं आपल्याला लिहिता येतं. म्हणून मग तो जो प्रेशरचा फॉर्म्युला होता त्याच्यामध्ये जो Vx स्क्वेअर बार होतं, त्या Vx स्क्वेअर बारच्या ऐवजी V स्क्वेअर बार अपॉन 3 मी टाकलं, आहे की नाही. एक्स डायरेक्शननी असणारी व्हेलॉसिटी ही काय असेल, तर त्या टोटल ॲव्हरेज व्हेलॉसिटीचे 1/3 असेल. म्हणून मग V स्क्वेअर बार अपॉन 3 मी टाकलं. इथे L क्यूब म्हणजेच काय, व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर. म्हणून मग आपला जो फॉर्म्युला झाला n इंटू स्मॉल m इंटू V स्क्वेअर बार अपॉन थ्राईस V. आता ही मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, आपल्याला मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आणि RMS व्हेलॉसिटीमधलं रिलेशन माहिती आहे. सो V स्क्वेअर बार इज इक्वल टू V RMS स्क्वेअर. म्हणून मग हाच फॉर्म्युला आपल्याला लिहिता येतो nm V RMS स्क्वेअर अपॉन थ्राईस V. And this is nothing but the expression for pressure exerted by the gas on the wall of container. हे रिलेशन इथपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे. ॲन्सरची लेंथ थोडीशी जास्त आहे, त्यामुळे याच्याऐवजी जर एखादा दुसरा प्रश्न असेल की सोपा असेल तर तो लिहिण्याचा प्रयत्न, कारण की या प्रश्नाला लिहायला खूप वेळ लागणार आहे. तो प्रश्न तुमचा, तुम्हाला जर हा जास्त सोपा वाटत असेल तर हा लिहा, अदरवाईज दुसरा प्रश्न सिलेक्ट करा. याच्याऐवजी 4 मार्कासाठी एवढं लिहायला पुरत नाही. अँड द लास्ट क्वेश्चन फॉर 4 मार्क इज डिराईव्ह मेयर्स रिलेशन. हा पण एक महत्त्वाचा प्रश्न. जुन्या सिलेबसमध्ये मेयर्स रिलेशन होतं पहिले, नंतर मग त्यांनी गायब केलं होतं. आता पुन्हा मेयर्स रिलेशन इंट्रोड्यूस केलं, आणि हे रिलेशन एक महत्त्वाचं जुन्या काळात पण पुष्कळ वेळा विचारलं गेलेलं आहे बोर्डाच्या पेपरमध्ये, आणि आता पण याच्यानंतरच्या पेपरमध्ये विचारला जाईल. सो मेयर्स रिलेशन, लेट अस कन्सिडर 1 मोल ऑफ एन आयडियल गॅस बी एनक्लोज इन अ कंटेनर अटॅच विथ फ्रिक्शनलेस पिस्टन. म्हणजे एक सिलेंड्रिकल कंटेनर घेतलं, त्याला मुव्हेबल पिस्टन आपण ठेवला आहे की जो फ्रिक्शनलेस आहे, आणि अशा कंटेनरमध्ये आपण 1 मोल गॅस एनक्लोज केला. लेट इट इज हिटेड सो दॅट टेम्परेचर इज इन्क्रीज बाय dt ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता आपण त्या गॅसला हीट केलं कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर, आणि त्याचं टेम्परेचर dt नी वाढवला. किती एनर्जी सप्लाय करावं लागेल? देन द हीट सप्लाइड इन दिस प्रोसेस इज कम्प्लिटली यूज्ड फॉर इन्क्रीजिंग टेम्परेचर ओनली. आता कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर आपण हीट करतोय, त्यामुळे दिलेली सगळीची सगळी एनर्जी ही फक्त इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी वापरल्या जाईल, म्हणजेच फक्त टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरल्या जाईल. ठीक आहे. आणि ती किती असेल? तर हीट सप्लाइड इज इक्वल टू DE, त्याला मी DE म्हणतोय, अँड इट इज CVDT. ठीक आहे. आता हे तुम्हाला माहिती आहे की जास्त एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाही. आता व्हेन द सेम गॅस इज हिटेड ॲट कॉन्स्टंट प्रेशर, त्याच कंटेनरमध्ये तोच गॅस आपण ॲट कॉन्स्टंट प्रेशर हीट केला, देन हीट रिक्वायर टू इन्क्रीज टेम्परेचर बाय dt. तर हीट किती सप्लाय करावं लागेल? तर ती सप्लाय करावं लागेल CPDT एवढी, आणि त्याला मी म्हटलं DO. पण आता जेव्हा तुम्ही त्याला कॉन्स्टंट प्रेशरवर हीट करसाल, तर दिलेल्या हीटच्या साह्याने त्या गॅसचं टेम्परेचर पण वाढेल आणि गॅसचं एक्सपान्शन पण होणार आहे. त्यामुळे सप्लाय केलेली हीट ही 2 कारणांसाठी वापरल्या जाईल.
काही पार्ट वापरला जाईल त्याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी म्हणजे इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी, आणि काही पार्ट वापरला जाईल एक्सटर्नल वर्क करण्यासाठी. सो द हीट सप्लाइड इन दिस प्रोसेस इज यूज्ड फॉर टू पर्पजेस. पार्ट इज यूज्ड टू इन्क्रीज टेम्परेचर अँड रिमेनिंग पार्ट इज यूज्ड टू डू वर्क ऑफ एक्सपान्शन. म्हणून मग हीट सप्लाइड त्याला आपण DU म्हटलेलं आहे. इट इज CPDT. आणि ती किती असते? तर ती असते हीट टू इन्क्रीज टेम्परेचर प्लस हीट टू डू एक्सटर्नल वर्क. फक्त टेम्परेचर वाढवण्यासाठी DTने टेम्परेचर वाढवायचं आहे तर किती एनर्जी लागते? CVDT. आताच बघितलं आपण. आणि हीट टू डू एक्सटर्नल वर्क, तर एक्सटर्नल वर्कचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे P × dV. सो CPDT इज इक्वल टू CVDT प्लस PdV, where PdV इज वर्क ऑफ एक्सपान्शन. बट PdV इज इक्वल टू RDT, कारण की गॅस आपण 1 मोल घेतलाय. सो PdV ला आपण RDTने रिप्लेस करूया. सो CPDT इज इक्वल टू CVDT प्लस RDT. DT कॉमन काढून कॅन्सल करा. सो CP इज इक्वल टू CV प्लस R. Therefore CP minus CV is equal to R and this is Mayer's relation. त्या दोन्ही मोलर स्पेसिफिक हीट मधला डिफरन्स किती असतो? तर तो असतो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट एवढा. असं ते मेयर्स रिलेशन आपण प्रूव्ह केलं. ओके.